लाज वाटायला पाहिजे लोकांना. पाण्याच्या बाटल्या घेऊन येते तर साधं राव, त्याचं ग्रॅममध्ये पण वजन नसतं. पिऊन झाल्यानंतर फक्त बॅगेत चुरगळा करून ठेवलं तरी चालतंय. नको त्या गोष्टीमध्ये लोकांना कमीपणा वाटायला लागलाय. निसर्ग जर आपणच नाही जपलं तर कोण जपणार आहे. दुर्गसेवकांच्या हजारो पिढ्या जरी गेल्या प्लास्टिक मुक्त किल्ले करण्यासाठी, किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी, तरी काय उपयोग नाही होणार. 6-6.5 फुटाची तोड आहे. ना दे इथं बी आवडती. शिव सकाळ मित्रांनो, अखेर जगदीश भाऊने आपल्याला फोन केला. पहाटेचे 5 वाजता बरोबर भाऊचा फोन आला. पटापटा उठलो, 15 मिनिटात आवरलं. आता जग्या भाऊ आपली खाली वाट बघतोय, तर आता आपण खाली जाऊयात. असं अचानक भयानक प्लॅन झाला ना तरच मज्जा येते. नाही आलो वाटतं अजून. तर अशा प्रकारे जगदीश भाऊ खाली आलेला आहे. आणि आता आमचा ठरलेला स्पॉट असतो ट्रेकला जाताना. तर भाऊ कुठे जायचं आता? चहाच्या टपरीवर. तर सकाळी ट्रेकला जाताना पहिला आपला स्पॉट असतो चहा प्यायचा. चहा पिऊन मग आपण आपल्या ट्रेकच्या दिशेने रवाना होतो. तर आता निघूया. आई ग जग्या भाव, नशीब तुला फोन आला, नाही तर मी तर कल्टीत जाणार होतो. तुला फोन नसता आला ना झोपणार होतो मस्त पैकी. तुला फोन आला म्हणून वाचलं आपण. घे ना. आजची सुरुवातच आपली खतरनाक झाली आहे. आपण चहा पिण्यासाठी आलो होतो, पण आज बहुत उशिरा आलाय. आता दुकान उघडले. अशा प्रकारे लाईट सुद्धा लागलेली आहे. हे पण भाऊ ऐक की, वेळ लागेल आपल्याला. नको जाऊ दे, मला चहाच प्यायचा आहे आज. आणि अशा प्रकारे हा चहावाला आपल्याला फक्त दूध पिणं भागवतोय. त्याच्यामुळे आपण घ्यायच्या दुकानात दूध पिणार नाही आज. आपल्याला फक्त चहाच पाहिजे. बाय 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 बाय. पुण्याहून मुंबईकडे जाताना कामशेत सोडले की लोहगड विसापूर ही जोडगळी गिर्यारोहकांचे लोकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर समोर दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजी गावात गेल्यावरच आपल्या नजरेस पडतो. तर मित्रांनो, साधारण 1 तासाचा प्रवास झाला आणि आता आपण बरोबर आलोय पवन मावळामध्ये. आणि ह्याच पवन मावळामध्ये आपल्याला साधारण 3-4 किल्ले बघायला मिळतात. मग त्याच्यामध्ये तिकोना आहे, तुंग आहे आणि प्रसिद्ध अशी दुर्गजोडी सुद्धा आहे. आणि ती दुर्गजोडी म्हणजे विसापूर आणि लोहगड. तर आज आपण ह्याच पवन मावळातील विसापूर या गडावर आलोय. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या विसापूर गडाची एक वेगळी माहिती आपल्याला तुम्हाला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ बघा. आणि जे पण आपल्या चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आज आपल्या या नवीन ट्रेकला सुरुवात करूया. संपूर्ण बाजूने जंगलाला वेढलेला हा विसापूर किल्ला पर्यटनापेक्षा ट्रेकर्सनी भरलेला आहे. हा किल्ला ट्रेकरसाठी एक चांगला पर्याय आहे. गडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. 3ही बाजूंनी वर जाण्यासाठी खूप चांगले आणि जंगलाने वेढलेले मार्ग आहेत. त्यामुळे विसापूर ट्रेक करताना खूप जास्त मज्जा येते. तर आपण मगाशी इथं पायथ्याला होतो. 10-15 मिनिटं चाललो. सकाळी सकाळी अंग वळत नाही आणि थंडी होती, तर असं पकडून धरलं होतं. आता बॉडी जशी जशी गरम होते तसं जसं चालणं होईल. पण आत्ता पहिल्या 10 मिनिटांमध्येच दमलोय. विसापूरच्या किल्ल्याचे इतिहासात फारसे वर्णन नाही, पण सामरिक दृष्टिकोनातून हा किल्ला लोणावळ्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. तुंग, तिकोना, लोहगड अशा अनेक किल्ले विसापूर किल्ल्याजवळ आहेत. त्यामुळे या किल्ल्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. इकडे दिसते ती वाट आहे का?
वाट नाही. इकडे 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 यार. तर मित्रांनो, तुम्ही आपण जो मार्गाने येतोय त्या मार्गावर असं जंगलाचे अजून तरी हे जे गवत वगैरे आहे सुकलेलं नाही, हिरवीगार आहे आणि साधारण आपल्या हाईटच्या एवढी ही रोपं वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे इथं रस्ता चुकायचा चान्स आहे. पण हे बघा, असं काही काही ठिकाणी दगडांवर अशा खुणा केल्या ते, त्या खुणा लक्षात ठेवा. तर आता ह्या साईडला वाट जाते. विसापूर किल्ल्याला इतके महत्त्व का होते, तर जर कोणी विसापूर किल्ला ताब्यात घेतला तर लोहगड किल्ला वाचवणे फार कठीण होते. म्हणून जेव्हा इंग्रजांनी 1818 मध्ये विसापूर किल्ला ताब्यात घेतला तेव्हा तो वाचवणे फार कठीण होते, जवळजवळ अशक्यच. म्हणून मराठ्यांनी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला. तर मगाशी तिथं तो खडक होता आणि तिथं निशाण केलं तर की ह्या साईडला जावा. तर तिथून आपण थोडंसं पुढं वरती आलो की हे बघा, हे असं हा धबधबाच दिसतो आपल्याला. पाण्याचं प्रेशरने तयार झाले, पावसाळ्यामध्ये एकदम नातखुळा असणार आहे. आणि इथून थोडंसं पुढं या साईडला कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात. आता इथून तर 7-8 पायऱ्या आपल्याला इथं बघायला मिळतात आहे. वरती सुद्धा अजून पायऱ्या आहेत. तर आता आपण या पायऱ्यांनी वरती जाऊया. विसापूर किल्ल्याचे बांधकाम बालाजी विश्वनाथ यांनी 1713 मध्ये सुरू केले होते, जे दगड आणि चुन्याने बांधले गेले होते. सुमारे 7 वर्ष हे बांधकाम चालले होते. हे बघा, अशा सुंदर अशा पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात आणि खरंच भारी आहे. छोटे छोटेच पायऱ्या आहे पण भारी पायऱ्या आहे. गड सोडून भरपूर लांब आहे बरं का. ते पायऱ्यानंतर डाव्या हाताला जायचं म्हणले, उजव्या हाताला. आहे ना वरती वाटच तशी. काय रे इकडे येऊ. याला काय सुला म्हणतात, सुला. सुला का हुला, गुला काय त्याला नाव काय माहिती. सुला का हुला असं काहीतरी नाव आहे त्या किड्याचं. झाडांवर असतो आणि चुकून हात पडला तर त्याच्या ज्या अंगाची जी केस आहे, दाखव बरं इकडे. ही जी केस आहे ना, ही लागतात सगळ्या अंगाला. आणि जे केस लागली तर अख्खी खात सुट्टी. आणि इतकी भयानक खात सुट्टी ना, काय सांगणं अवघड आहे. मागच्या वेळेस मोरगिरी गेलतो ना, आपलं विशाल म्हणून मित्र होता, त्याने बरोबर 2 झाडाला असे हात ठेवले होते आणि दोन्ही साईडला त्याला हे हुले लागले होते. तर त्याची इतकी वाट लागली होती ना, हात लावून तिथं खुजली चालू होती. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे असं कुठं किडा दिसला तर पकडू बिकडू नका हाताने, डेंजर काम आहे. मोबाईलचा अडकला होता. तर अशा प्रकारे आपण रस्ता चुकलोय. 2 फाटे फुटले होते, थोडंसं कन्फ्युजन होतं. पण थोडंसं धबधब्याचा पाण्याचा आवाज येत होता. तर छोटासा धबधबा अजूनही आपल्याला बघायला मिळतो. तर आता आपण परत मागं जाणार आणि जी मळलेली पाऊल वाटे ती पकडून गडाच्या दिशेने जाणार. तर मित्रांनो, काल असं वाटत होतं की या ट्रेकला जाऊ का नको, जाऊ का नको. कारण आपल्या इथंच थंडी होती. सकाळी पायथ्याला येतपर्यंत पण भरपूर अशी थंडी आपल्याला वाजली होती आणि जाम गाठून गेलतो. आता आपण बऱ्यापैकी वरती आलो आहे. आपल्या मागं गडाची आपल्याला तटबंदीसुद्धा दिसायला सुरुवात झाली आहे. आता या झाडांच्या बॅक साईडला आपल्याला अशी तटबंदी दिसते गडाची. त्याचबरोबर मागं आता मस्त आपल्याला सूर्य आला आहे. सकाळचं कोवळं ऊन आता आपण घेऊ, थोडंसं पाणी वगैरे पिऊ आणि मग वरती जाऊ. मस्त वातावरण पण झालंय आणि आजूबाजूला ढग पण असे भारी भारी दिसतात आपल्याला. तर आता आपण बरोबर पठाराच्या वाटेपासून आतमध्ये आलोय. आणि मी एवढा असा का बोलतोय, कारण आपल्या मागं दिसत असेल आपण एक खतरनाक वाटेने आलोय. ही वाट खरंच आपल्याला गडावर घेऊन जाती का दुसरीकडे कुठे घेऊन जाती तर बघूया. कारण असं घनदाट जंगलामध्ये आल्याचा फील आहे.
चुकण्यासारखीच वाटे बरं का, पण हा चुकण्यासारखी वाटे एखादं घाबरेल बरं का इकडे आल्यावर. मलाही तेच वाटतंय, कारण बघ ना काहीच नाही आतमध्ये. हे आहे ना रे, झाडी पूर्ण अंगावर आलेली. आता इथं तर हे बांधले बाबा यांनी इथं असं. हे बघ. टॅग बांधलाय ना. जग्या पळ बाबा. जास्त वेळ चांगल्यात नाही थांबायचं. अशा प्रकारे आपण ह्या जंगली आणि खतरनाक वाटेतून बाहेर आलोय आणि सेम तशीच वाट आपल्याला परत त्या साईडला आहे. तुम्ही बघितलं असन वाट इतक्या खतरनाक आहे. आणि आता एक अजून एक खतरनाक वाट आहे. तर इथं असा चौक लागतो. इकडून एक वाट येते, इकडं मागच्या साईडला एक वाट आहे. आपण त्या दुसऱ्या समोरच्या वाटेने आलो. इकडे जाऊ, इकडे एक वाट आहे. तर असा बरोबर चौक आहे. अशा 4-5 वाटे एकत्र येतात. मग जायचं कुठं? नवीन आहे तो 100% गडबडणार. आम्ही फिरतो, आम्ही सुद्धा थोडंसं गडबडतो, पण थोडंसं आम्ही ट्रेक करताना काही गोष्टींवर लक्ष देत असतो. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, तिथं जे निशाण होतं तसंच निशाण ह्या साईडला सुद्धा बांधले इथं. हे बघा, हे म्हणजे हे दिशादर्शकच असतात. त्याचबरोबर असं दगडांना काही ॲरो पण केलते ह्या दगडाला. जंगल जंगल बाज हे पता चला हे चड्डी पहन के पूरे जगह भाई हे ना दे इथं बी आटी. तर अशा झाडाझुडपातून आपण इथे येऊन थांबतो आणि आपल्या नजरेत पूर्ण अशी तटबंदी आपल्याला बघायला मिळते. आणि इथूनच आपल्याला पुढं तो पायरी मार्ग सुद्धा आहे गाड्याचा, तो सुद्धा बघायला मिळतो. तर आता भरपूर वेळ चाललोय, प्रचंड दमलोय, पण वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळे असं काही जास्त त्रास होत नाही. या जग्याभाईमुळे मी आलतो विसापूरला, पहिल्यांदाच आलोय. किती वेळ लागणार? झालं थोडा वेळ, पोचलोय जवळजवळ. पोचलोय का? झाडी आता संपली आहे, आता हे चालू छोटे छोटे पायऱ्या अशा. सोप्पा हाच मार्ग होता का तो तिकडचा होता? तसं दोन्हीकडे सोपं आहे. काय जास्त नवीन असेल त्याला अवघडच वाटतं प्रत्येक गोष्ट. अरे पण इथं एखादं खरंच हरवलं माहिती आहे का? कसलं खतरनाक. आता आपण दोघंच आखे किल्लो तो महत्वाचा मुद्दा आहे. कारण कचराकुंडी सह्याद्रीमध्ये झालेली कचराकुंडी. अख्खा प्लास्टिकचा कचरा आहे. त्याच्या वेळेला एक प्लास्टिकचं एक कुरकुरे असतं, छोटीच असतं, 2 ग्रॅम पण वजन भरत नसेल. खायचं आणि इथंच फेकून द्यायचं. लय घाण सवय लागली. 2 ग्राम पण खाली घेऊन जाता येत नाही. येताना 10 ग्राम घेऊन येते वरती. आणि ते विचार बाबा आता एक 10 किलोचं वजन घेऊन गेला असं होते. जेवढं आपण आणतोय ना वरती तेवढं खाली नेलं तर काय हरकत नाही रे. लोकांना टाइमपास वाटतं. इथं बघा या साईडला किती काय तर प्लास्टिकच्या बाटल्या आहे. लोकांना सांगून पण हे होत नाही. म्हणजे कसलं मोठेपणा आहे, त्यांना कमीपणा वाटतं काय माहिती बाटली उचलून घेऊन जायला. येताना 1 लिटरची बॉटल असते, हे बघा. येताना शुल्लक असते. आता ह्याचं वजन आहे ना 1 ग्राम पण नाही. 1 ग्रॅम पण भरत नसेल. पण मस्त खायचं आणि आपल्या सह्याद्रीमध्येच फेकून द्यायचं. म्हणजे किती कमीपणा वाटत असेल हे उचलून घरी नेण्यासाठी. अवघड काम आहे. आता ह्या वाटेवर आपण बघितलं खूप साऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या. ते अख्खा जवळजवळ अजून 4-5 वर्षाचं असं राहिलं तर हा किल्ला प्लास्टिकच्या विळख्यामध्ये जाईल. लाजा वाटायला पाहिजे लोकांना. पाण्याच्या बाटल्या घेऊन येते तर साधं राव त्याचं ग्रॅममध्ये पण वजन नसतं. पिऊन झाल्यानंतर फक्त बॅगेत चुरगळा करून ठेवलं तरी चालतंय. नको त्या गोष्टीमध्ये लोकांना कमीपणा वाटायला लागलाय. निसर्ग जर आपणच नाही जपलं तर कोण जपणार आहे? दुर्गा सेवकांच्या हजारो पिढ्या जरी गेल्या
प्लास्टिक मुक्त किल्ले करण्यासाठी, किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी, तरी काय उपयोग नाही होणार. कारण काही बेशिस्त जे स्वतःला सो कॉल ट्रेकर समजतात, ही त्यांची लक्षण आहे. तर ही अजून एक वाट आहे अशी, दगडी दगडी पसरले ते. बहुतेक ही तटबंदीच असून का रे, बघ ना असं ढासळल्यासारखं वाटतंय. खाली बघ ना, खालच्या लेवलची बघ ना तटबंदी आहे. काहीतरी बांधकाम दिसतंय इथं. तर आणि इथं पण निशाण आहे, तर इथून पण आपण वरती जाऊ शकतो. आणि त्या साईडला पण जगदीश थांबलं, तिथं एरो आहे, तर तिकडे पण एक वाट गेली. ही अशी राऊंड मारून येते पलीकडे, परत पलीकडच्या साईडला, आणि ही इकडून वरती. आता कोणत्या वाटेने जायचं आम्हालाच कळत नाही. इकडून जायचं, इकडून भाऊ इकडून जाऊ आपण नक्की. वर जायला रस्ता इकडून. अच्छा. विसापूर किल्ल्याचे बांधकाम 1713 मध्ये सुरू झाले. सुमारे 7 वर्ष हे बांधकाम चालले होते आणि 1720 मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला. मला वाटतं हा पायरी मार्ग असू शकतो. पायरी मारलेच ना. आणि हा दगडी बघितला का? इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेला दिसतो ना का तो. आता इथं बघ काहीतरी आहे ना, देवडी बिवडीचे अवशेष सारखं वाटतं, पण हे असंच काहीतरी दिसतं ना, पायरी मार्गच वाटतं. पण ऍक्च्युली हा जुना ज्यावेळेस असेल ना, पूर्ण त्या टायमिंगला फुल मस्त असणार आहे हे साईड. हे इंग्रजांना उद्ध्वस्त करायला सोपं गेलं असेल. आणि त्यात पाणी पावसात वाहून बिहून आलं थोडस नाही का. सगळीकडे तट म्हणजे बघ ना, चिरा बघ, हे बांधकामाचं बघ, हे पायऱ्यांचं कातळात कोरलेल्या पायऱ्यात बघ, बारीक बारीक स्टेपच्या. बहुतेक पायरी मार्गच असणार. पायरी मार्गच. तर आता आपण ज्या दगडाच्या वाटेने आलो, तर वरती आल्यानंतर एवढी दगडी आली कुठून, ह्याचा आपल्याला प्रश्न पडतो. कारण भरपूर अशी दगडी आपण बघितली. आता नेमका आपण आपला अंदाज लावला, काय खरं काय खोटं आपण ते नंतर बघू. कारण हे बघा ना, अजून मागं साईडला पण अशी दगडी दिसते. बहुतेक ही त्या काळी पायरी मार्ग असावा, राजमार्गासारखाच. आणि बहुतेक इंग्रजांनी तोफा लावून हे उडवलं असणार आहे, त्याच्यामुळे एवढे आपल्याला दगडे बघायला मिळतात आहे. किंवा पाण्याच्या प्रेशरने सुद्धा काही दगड वाहून आले असेल. असे 2-3 अंदाज आपण लावू शकतो. पण एक अंदाज त्यातला खरा का ठरतो, पायरी मार्ग असल्याचा. कारण इथं ह्या साईडला होय बघा, कातळ्यात कोरलेला एक 10-15 पायरी तर आपल्याला बघायला मिळतात आहे. त्याच्यावरून असा अंदाज लावू शकतो आपण की हा पायरी मार्ग असू शकतो. तर चला, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वरती गेल्यावर भेटते का ते बघूयात. आणि बघ ना, हे दगड आहेत ना, तटबंदीची दगड. बरोबर. त्याला खाली हे पण आहे बघ, चुना, आणि ते जे बांधकामाच्या वेळेस वापरलं जातं ना त्यावेळेस. पाण्याचं टाक आहे का? बरोबर आहे ना, इथं आहे ना दरवाजा असणार आहे. तर मित्रांनो, आत्ता ऑलमोस्ट आपण गडाच्या माथ्यावर पोहोचल्यासारखंच झालंय. कारण आता आपल्याला ही जी मगाशी लांबून तटबंदी दिसत होती, ती आता इथून जवळ दिसायला लागली आहे. गडाचा हा पहिला बुरुज आपल्याला दिसतोय आणि ही तटबंदी आहे. तर अजून आपल्याला एक वेगळी गोष्ट बघायला मिळते. आता ती आपण तिथं जवळ जाऊन बघूया काय. तर आता आपण जी पाण्याची टाकी बघितली होती, तिथून वरती थोडंसं पुढं आलो. तर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला ह्या गडावर 2 अशा अद्भुत गोष्टी बघायला मिळतात. त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मारुती रायाचं दगडात कोरलेलं शिल्प. असंच शिल्प आपल्याला दातेगडावर बघायला मिळतं.
आणि दुसरं आता मी बघितलेलं शिल्प आपण या ठिकाणी बघतोय. असं शिल्प गडावर बघितलं तर मन प्रसन्न होतं. तर आता आपण मारुती रायाच्या चरणी नतमस्तक होऊ आणि त्यानंतर आपल्या माग हे बघा, हे असं कातळ्यात कोरलेलं आपलं लिस्ट आहे. तर हे पण आतमध्ये जाऊन आपण बघू की आतमध्ये नेमकं काय आहे. तर इथं आतमध्ये बघा कातळ्यात कोरलंय संपूर्ण, जबरदस्त असं बांधकाम आहे. आणि इथं दगडी बांधकाम सुद्धा केलंय. या साईडला एक खोली, या साईडला एक खोली. आता खोली किंवा गुहा काही म्हणा, पण आतमध्ये साधारण या साईडला 50 ते 100 जण आणि ह्या साईडला 50 ते 100 जण, म्हणजे आरामशीर 100, 150, 200 जणांची राहण्याची इथं जागा आहे. म्हणजे ह्या गडाचं त्या काळाचं महत्व किती अफाट असेल हे तरी आपल्याला ह्या 2 गुहेंवरून तर कळून येतं. प्रचंड असं मस्त बांधणी आहे. अजूनही हे दगड साबित आहे. आपल्याला या ठिकाणी बाप्पाचं शिल्प सुद्धा बघायला मिळतं आणि संपूर्ण कातळात कोरलंय, जबरदस्त. तर मित्रांनो, ही जी वास्तू आपण बघितली ही खरंच त्या काळी या वास्तूचं खूप महत्व असणार आहे. खूप आवडहव्य अशा ह्या 2 खोल्या आपण बघितल्या. त्याचबरोबर आपण इथे हे मारुती रायांचं असं शिल्प सुद्धा बघितलं. आणि ह्या गडावर जाण्यासाठी हा असा सुंदर असा पायरी मार्ग आपल्याला बघायला मिळतो. संपूर्ण पायरी मार्ग हा कातळात कोरलेला आहे. आणि ह्याच पायरी मार्गावर रील्स बनवण्यासाठी पावसाळ्यामध्ये खूप जास्त गर्दी ह्या गडावर असते. तर आज आम्ही आलोय तर गडावर काहीही गर्दी नाहीये. मस्तपैकी हा सुंदर असा पायरी मार्ग आपल्याला अनुभवता येईल. नेमकं ह्याची बांधणी कशी आहे ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. तर आता आपण ह्याच पायरी मार्गाने गडावर जाऊयात. ही दाट झाडीतून जाणारी वाट दिल्ली दरवाज्यातून गडावर जाते. वाटेत कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती व खडकातील खोदीव खोल्या पाहायला मिळतात. आत बाहेर अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेली आहे. पूर्ण असं कोरलं बघ ना, कोरायला पण किती वेळ लागला असेल बघ की. बघ की एवढ्या इथून बघ, एवढ्या टप्प्यातून कोरलंय खाली. बघ एवढ्या एवढं कोरलंय. ह्या बाजूला पण बघ, ह्या बाजूला पण हे तटबंदी, ह्या बाजूला पण तटबंदी. नाही खरंच म्हणजे बांधकाम जे कला होती ती जबरदस्त. एवढं दगड कोरणं काय सोपं आहे का बाबा. आणि गड बघ ना, तिथंही पाण्याचं टाकं दिसतं आपल्याला काहीतरी. तिथं पण टाक आहे दिसतंय, आहेच आहे. आणि हा ना मग इथे दिसल्या का पायऱ्या. तर अजून अशा सुंदर दगडात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळतात. आणि इथंच आपण गडाच्या माथ्यावर पोचलो असं जाहीर करतो. तर चला. तर अशा प्रकारे आपण गडाच्या माथ्यावर पोचलेलो आहे. आणि ही जी तटबंदी होती ती आपल्याला खालून दिसत होती. आता आपण तिच्या अगदी बरोबर आलोय. हा गडाचा माथा बहुतेक मोठा दिसतोय. तर बघू आता आपल्याला ह्या गडावर काय काय बघायला मिळतंय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघत राहा. दरवाजाच्या समोरच डाव्या बाजूला राज सदर व तोफापासून सुमारे 10 फूट लांबीची आहे. या तोफेवर राजचिन्ह असलेले गुलाबाचे फूल, मुकुट आणि इंग्लिशमध्ये ER ही अक्षरे कोरलेली आढळतात. 1818 मध्ये इंग्रजांनी खिळे ठोकून ही तोफ निकामी केली आहे. 6 फूट असेल ना. हा किती गार आहे. गार पडली ना. हिला भारी गाडं वगैरे बसवलंय. थोडं संवर्धन केलंय इथं. हे असंच पाहिजे दुर्ग संवर्धनाचं, नाही काय. कमीत कमी पुढच्या पिढीला तरी काय पाहिजे की तोफा कशावर ठेवायची, तोफ गाडीवर ठेवायचे का काय ना काय. ह्यात गोळा पण आहे बघ पुढं. तर आता ह्या तोफा बघून झाल्यानंतर पण जसं जसं आता आपण पूर्ण गडाला फेरच मारणार आहे. तर या फेऱ्यामध्ये आपल्याला ह्या गडावर काय काय बघायला मिळणार आहे
हे मी पण बघणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ बघत राहा. गड माथ्यावर गेल्यावर डाव्या उजव्या बाजूला विस्तीर्ण पठार व समोरच टेकडीवजा बालेकिल्ला नजरेस पडतो. गडाला संपूर्ण मजबूत अशी तटबंदी असून महाराष्ट्रातील पूर्ण भक्कम चिरेबंदी तटबंदी असलेल्या किल्ल्यामध्ये विसापूरचा समावेश होतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल हा गडाव, संपूर्ण गडाला अशी नैसर्गिक तटबंदी आहेच, त्याचबरोबर बांधलेली तटबंदी सुद्धा आहे आणि गडाचा हा घेरा खूप मोठा आहे. आता आपण तटबंदीच्या रस्त्याने जसं जसं पुढे पुढे जात राहिलो, आता हे बघा, ही गोष्ट कोणी ओळखू शकतं, तर हा असतो चुन्याचा घाणा. या वास्तूचा उपयोग गडावरील इमारतींच्या बांधणीसाठी केला जात असायचा. तर आता हा चुन्याचा घाणा आपला बघून झालाय आणि गडावर आपल्याला लांब लांब अशी नजर पडली की अनेक वास्तू बघायला भेटतात, अनेक इमारतींचे अवशेष सुद्धा लांबूनच बघायला मिळतात. तर आता आपण ते सगळे वास्तूंचे अवशेष जवळ जाऊन बघूयात. या गडावर अनेक पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत एक नंबर. आणि आजही त्या टाक्यांमध्ये पाणी आपल्याला बघायला मिळते. एवढं पाणी स्वच्छ कुठल्याच गडावर नाही बघितलं. बघ ना वरच्यावर मस्त गडावर पण घाण झाली. तर चुन्याच्या घाण्यापासून थोडस पुढे आलो की आपल्या डाव्या साईडला पाण्याची 2 टाकी बघायला मिळतात. आता हे जे टाकं बघतो ना आपण, इतकं स्वच्छ आहे ना, म्हणजे गडावाल्यानंतर खरंच बरं वाटतं. काही गडांवर इतका कचरा असतो, प्लॅस्टिकचा कचरा असतो, काही घाण असते, काय सांगू. पण ह्या गडावरचं जे पाणी आहे बघ ना, किती स्वच्छ, असं फार सूर्य चमकतोय रे त्याच्यामध्ये. मिनरल वॉटर पेक्षा स्वच्छ पाणी आहे. तर इथून थोडंसं पुढं गेलं की हे दुसरं पाण्याचं टाकं आपल्याला बघायला मिळतं. हे स्वच्छ नाही, हे खराब वाटतं. हे घाण झाली. आणि इथून पुढे गेलं की अजून एक जबरदस्त आहे ते, अरे रे रे रे, ह्या गडावर पाण्याचं काही कमतरताच नव्हती. पाण्याची कमतरता नाही. इकडे खाली पण एक टाक आहे इथं. हे बघा, हे गडावरचं तळ आहे मोठं. तळ म्हणण्यापेक्षा तलाव आहे. त्याचं पात्रच बघ की असं किती मोठं वाटतं रे. आता हे काय आलंय, वरतून माती येऊन गाळ पण त्याच्यात बसलेला आहे बऱ्यापैकी. त्या काळी एकदम खाली असणार आहे. हा 100% खाली जायचं, चिखल असेल लय. टाक आहे ना ते. अरे ना दे रे, आपण ते संतोष गडावर पाण्याची टाकी बघितली होती तशीच टाकी दिसते आहे ना. हो बघा ना, म्हणजे इथं एक अजून पाण्याचं टाक आहे, लय मोठे. नीट जा रे. त्या झाडा झुडपांमध्ये आता इथं पाण्याचं टाका असून कोणी अपेक्षा पण नाही करू शकत. आणि हे बघा, हे जे तळ्याचं जे पात्र आहे ना, म्हणजे हा तळ्याचा घेरा एवढा प्रचंड आहे. गडावरील हे पाण्याचं तळ इतकं मोठं होतं की हे बघितल्या अचंबून गेल्यासारखं झालं. त्या साईडला एक मंदिर दिसतं आता आपल्याला. तर आता आपण त्या पहिल्या मंदिराकडे जाऊ. कोणतं मंदिर आहे ते बघू, कारण तिथं आपल्याला आपला भगवा ध्वज सुद्धा बघायला मिळाला. तोफेपासून समोर असणारे महादेवाचे मंदिर सतत आपल्याला खुणावत असते. मंदिराकडे जात असताना वाटेत वाड्याचा चौथरा व गणपतीचे छोटे मंदिर लागते. कुठे गेल तर रे सोडून? मोठ्या प्राण्यांवर प्रेम करा, ते तुमच्यावर प्रेम करतील. फॅमिली दिसते. महादेवाचे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून मंदिरासमोर 2 नंदी व दीपमाळ पाहायला मिळते. दीपमाळेवर गणपती व मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. मंदिरातील शिवलिंग अतिशय सुंदर असून त्याच्या दोन्ही बाजूला कमळ फुलांची नक्षी काढलेली असून मंदिरातील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे. आत्ता आपलं महादेवाचं दर्शन झालं गडावरच्या.
आणि त्याचबरोबर थोडासा नाश्ता वगैरे पण आपण आणलो होता, थोडंसं खाल्लं वगैरे. आता इथून पुढचा गड फिरायला आपण मोकळं झालो. मंदिराच्या मागच्या साईडला एक पाण्याचं आपल्याला छोटंसं कुंड सुद्धा बघायला मिळतं. हे बघा, हे असं पाण्याचं कुंड आहे आणि लांब त्या साईडला एक इमारतीचा अवशेष आपल्याला बघायला मिळतो. तर आत्ता आपण बरोबर त्या अवशेषा इथे चाललो आहे आणि असं इकडून रस्ता आहे आणि आपल्या मागं हे मंदिर आहे. तर मंदिराच्या डाव्या बाजूने सरळ निघायचं तर ते अवशेष आपल्याला तिथं बघायला मिळतो. या साईडला आपल्या मागच्या साईडला दिसत असेल हा गडाचा बालेकिल्ला आहे. तर ह्या बालेकिल्ल्यावर आत्ता बघण्यासारखे काही अवशेष नाही राहिले, त्याच्यामुळं आपण बालेकिल्ला हा स्किप करून बाकीचे जे इमारतींचे अवशेष आहे ज्याच्यातून आपण काहीतरी शिकू शकतो, काहीतरी बघू शकतो, तर अशा अवशेषांकडे आता आपण चाललेलो आहे. पवन मावळातील निसर्ग संपन्न अशा प्रदेशात लोहगड आणि विसापूर ही दुर्गजोडी असून बोरघाट या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आले होते. लोहगड जसा प्रसिद्ध व परिचित आहे त्या मानाने विसापूर थोडा दुर्लक्षितच वाटतो किंवा त्याचे महत्त्व झाकळलेले जाते. परंतु याच्या इतिहासामध्ये डोकवले तर याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे याची जाणीव नक्कीच होते. बुजलंय अख्खं सगळं, बुजलंय. पाण्याचा टाका असेल का काय? नाही, वेगळं पाणी काहीतरी पितं. असणार आहे. ते नंतर पाणी साचलंय त्याचं सगळं अख्खं. पाणी पिऊन पण घे. हे बुजलंय सगळं, माहिती का भाऊ? चल पाणी पिऊन घे रे पटापट. इकडे पण आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं भाऊ याची ना हाईट भरपूर असणार आहे. खाली असं ना काय वेळ अडकलेला वेळ असेल. अडकलेला आहे. आता काही निसर्ग निर्मित आहे पण काही ठिकाणी बांधली बांधली आणि ही अशी आणि त्याच्यात बऱ्यापैकी पडलेली पण आहे भाऊ. मध्ये मध्ये जे दिसतंय ना पडलेलं, पडणार ना रे, लक्ष नाही का म्हणजे काय. आणि लाईफ पण संपली असेल. जबरदस्त. हा पण बघ की आता बुरुज होता, आता बुरुज काही उडसण असणार आहे, एवढी अशी हाईट असणार, ती पण पडले, ते पण पडले. अजून भरपूर मस्त घेरा आहे, घेरा मारू आपण. विसापूर हा किल्ला खूप मोठा किल्ला आहे जो आपल्या माहितीनुसार 100 एकरामध्ये पसरलेला आहे. त्यामुळे त्यावर उपस्थित असलेल्या सैनिकांसाठी पाण्याची व्यवस्था नेहमीच असणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे त्यासाठी भरपूर पाण्याच्या टाक्या व वेगवेगळी ठिकाणी या गडावर बांधण्यात आलेली आहेत. बरं काय स्वच्छ आहे राव. हा ना, बरं वाटतं असं असलं. मग पण येणार लोकांना समजत नाही रे, याच्यात पाय टाकतील काय करतील ती परिस्थिती करतात, बाकी काही नाही. या टाक्यांचे पण व्हिडिओ व्हायरल व्हायचे. हा, हेच टाक आहे ना ते. हे बघ ना किती स्वच्छ पाणी आहे राव. पुढचं कोरडं आहे. हे ऍक्च्युली मेन टाक आहे. हा. पाणी ओव्हरफ्लो होणार आहे ना, ते ह्याच्यात येते खाली. खाली इथून जागा आहे याच्यामध्ये येतं. हो, तसं आहे का ते? हे ना, हे आहे का? आहेत नाही इथलं ओव्हरफ्लो. या विसापूर गडावर आपण भरपूर अशी पाण्याची टाकी बघतोय, पण बहुतेक ह्या पाण्याच्या टाक्यांमधून जो दगड काढला असेल आणि ह्या दगडावरूनच ही गडाची, हे बघा ना आपल्या मागं दिसते, ही संपूर्ण अशी तटबंदी बघा कसली जबरदस्त आहे. आणि एकंदरीत बघितलं तर हे बघा ना गडाचं पठार कोणच नाही, अख्खं मोकळे, जबरदस्त. सोन्याचा घाणा कसला भव्य दिव्य आहे रे हा. अरे ह्याला ओढण्यासाठी आहे ना बैलांची किंवा रेड्यांचीच गरज त्या काळी. मग कसलं बघ ना मोठे. आणि या तटामध्ये जागोजागी टेहाळणी बुरुज, जंग्या, झरोके, त्याचबरोबर गडावर फिरण्यासाठी 2-2.5 फूट रुंदीचा रस्ता,
जागोजागी जिने, दारुगोळा कोठारे, शिवंदीची घरे, तटामध्ये कोरलेले विविध शिल्पे हे तटावरून प्रदक्षिणा मारताना आपल्या नजरेस पडते. आता आपण जसं जसं या गडावर फिरतोय तुम्हाला गडाची तटबंदी दिसत असेल. हे बघा ना, अख्खी माग अशी तटबंदी आहे, पूर्ण भरीव भक्कम अशी तटबंदी आहे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, त्यानंतर राजधानी रायगड यांच्या तटबंद्या पण मजबूतच आहे. पण त्यानंतर ज्या कोणत्या गडावर मी बघितलं असेल अशी तटबंदी ती विसापूरवरच आहे. संपूर्ण गडाला आहे. हे बघा ना, तटबंदी एकदम प्रशिस्त बांधकाम केलं तटबंदीचं. प्रत्येक ठिकाणी 5-5, 10-10 पावलांच्या अंतरावर अशा काही खोल्या आहे ज्या ठिकाणी आपले मावळे असतील किंवा जे सैनिक असतील त्यांना हत्यारे वगैरे ठेवण्यासाठी जागा असेल किंवा राहण्यासाठी जागा असेल. हे बघा ना, बांधणी पण जबरदस्त रे, म्हणजे अजून पण पार्टनर नाही ना. नाही मजबूत काम आहे आणि भारी म्हणजे अजून बघ एवढ्या वर्षात हल्लं नाही काम. म्हणजे बघ ना कसं बांधकाम केलेलं असेल त्यावेळेस. अजून पण बघ ना, इथं पण काहीतरी आहे, पाणी जाण्यासाठी जागा आहे, पाणी जाण्यासाठी आणि मशाली ठेवण्यासाठी पण असू शकते, दिवा वगैरे लावण्यासाठी नाही. तर अशी जबरदस्त बांधणी ह्या तटबंदीची आपल्याला बघायला मिळते. तर आता गडाचा तर आता ऊन पण वाढत चाललंय, नाद खुळा ऊन चालू झालंय. सकाळी थंडीच्या भीतीने इथे येणार नव्हतो, पण आता ऊन वाढत चाललंय. हा परिसर आताच भाऊ एवढा भारी आहे, त्यावेळेस हा परिसर कसला भारी असं अजून. हा जो याच्या खालनं परिसर दिसतोय ना अख्खा, अरे बहुतेक हे ना ते शौचालय दिसतंय मला वाटते, कारण वरती त्याला होल आहे असा. मग शौचालय पण असू शकतो. आम्ही सकाळी साधारण 7 वाजता ट्रेकला सुरुवात केली. तेव्हापासून हे बिचारा आपल्या सोबत आहे. म्हणजे मुख्य प्राण्यांना किती भावना असतात बघा ना. सकाळी 7 वाजल्यापासून आहे आमच्यासोबत आहे. याला फक्त एक बिस्किटचा पुडा दिला आणि अर्धी चपाती दिली. त्यानंतर बिचारे हे आता साधारण 4 ते 5 तास झाला असं आपल्यासोबत गाडावर भटकते. जिथं सावली भेटते तिथं थांबतोय. खरंच या मुख्य प्राण्यांना जीव लावला ना, आणि मुळात रस्ता पण हेच दाखवता. तर ह्याच्या अजून 2-3 मित्र पण इथं आले. आता एवढ्या पठारात कुठं हरवले काय माहिती, शिट्ट्या मारत तरी सापडत नाही. चले ही पण मारुतीची मूर्ती आहे ना. हनुमान टाकाय नाही, हेच हनुमान टाके ना. भारी मूर्ती आहे, पण थोडीशी खाली दिसते अजून खोल. हा आहे ना, म्हणजे पाण्यात ही घाली ती असं ना खोल बरं. हा भरपूर खोल आहे रे. अरे नाही रे, लय खोल आहे, जास्त खोल आहे. ओके. हा ना मग. आणि असे इथे साधारण 1 2 3 4 5 6 अरे लाईन आहे 4 की. हा 10-15 टाकी येते. आणि बहुतेक हेच दगड वापरून तटबंदी वगैरे वापरलेली दिसते. तर इमारतींचे काय अवशेष ढासळले ते. काहींची परिस्थिती चांगली आहे, काहींचे छप्पर उडून गेले ते. तर संवर्धन केलं तर खरंच ह्याही सुद्धा वास्तू उभ्या राहू शकतात. तर आत्ता बऱ्यापैकी आपला गड फिरून झालाय. तर आता आपण ज्या साईडने आलो होतो, म्हणजे असं पूर्ण अख्ख्या गडाला वळसा मारून आपण परत पायरी मार्गाची इथे चाललोय. हा आहेत ना, ही बारकी फुलं आहेत ना भाऊ खाली, त्यांच्यावर येते ती.
तर मित्रांनो, आपण मगाशी जो इमारतीचा अवशेष बघितला ना, तिथून थोडंसं पुढं आलं की दुसऱ्या इमारतीचा अवशेष आहे. आता मी तिथं चाललो होतो, खाली पायाला काहीतरी अशी फुलं छोटी छोटी होती, पण जसं पुढं गेलो तिथून इतका मधमाशा खालून उडाल्या. म्हणजे ह्याचा अर्थ इथं कुठेतरी मधमाशांचं खूप मोठं असं पोळं असू शकतं किंवा त्याच्या आतमध्ये सुद्धा असू शकतं. पण जर मला जायला एकच रोड आहे, तिथूनच जायचंय, आणि मी जर गेलो तर चुकून आपल्यामुळं त्या मधमाशांना राग यायचा, काय व्हायचं. आणि असे गड किल्ल्यांवर प्रकार खूप होत असतात. आपल्याला अजिबात रिस्क नाही घ्यायची. किंवा तुम्ही जरी आले, जरी तुम्हाला ह्या ठिकाणी थोडाफार मधमाशांचा आवाज ऐकायला आला किंवा काय झालं, तर कृपया काळजी घ्या, आतमध्ये नका जाऊ. आले त्या मार्गाने दुसरीकडे जावा, दुसरे अवशेष बघा, स्वतःच्या जीवासोबत खेळू नका. तर आता आपण पुन्हा पायरी मार्गाच्याकडे जाणार आहे, थोडंसं खाऊन गड उतार करणार आहे. इकडे चल, इकडे ये, चल इकडे. का आता काय फाकड्या जाग्या, तुझ्या 2 मला 2, यांचं होतपर्यंत संपून टाक. तर मित्रांनो, आता आपला संपूर्ण गड असा फिरून झालाय. हा सकाळपासून आपल्या सोबत होता. या गडाबद्दल जी तुम्हाला मी माहिती दिली ती कशी वाटली हे आपल्या कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हा मार्ग थोडासा नवीन आहे. या मार्गाने कसं यायचं आणि नेमकं कसं फिरायचं ही संपूर्ण माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला थँक्यू म्हणायचंय, तर हे खरंच वाट दाखवत होतं. आणि आम्ही दोघं चालतो, पण याने अजून 2-3 जण गोळा केली, आम्ही 5 जण झालो. मस्त 2-4 तास किल्ला फिरला. तर आमच्याकडे थोडंफार खायला प्यायला होतं, ते यांना पण खायला प्यायला दिलं. पहिल्यापासून आत्ता खाली येतपर्यंत यांनी काही आपली साथ सोडली नाही. मग जीव लावा तर या प्राणाला लावा, माणसांचा काही भरोसा नाही. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.